भिगवणच्या झहीर शेखनं तरुणीचं अपहरण केलं। भिगवणमधील हिंदू संघटना यानंतर आक्रमक झाल्या। तर पुणे सोलापूर महामार्ग अडवून धरला। हिंदू संघटनांनी महामार्गावर टायर पेटवले। तरुणीच्या अपहरणाप्रकरणी 2 तरुणांना अटक करावी अशी मागणी केली जाते। 21 वर्षीय तरुणीचं अपहरण झालं होतं। या प्रकरणी 2 तरुणांना अटक करावी अशी मागणी हिंदू संघटनांनी केली आणि त्यासाठी पुणे सोलापूर महामार्ग अडवून धरण्यात आला। मी मम्मी आणि बहीण आम्ही शॉपिंग करायला होतो लग्नासाठी आणि त्या घरी जाताना आम्हाला त्यांनी हे केलं, गाडी अडवली आमची। माझ्या गाडी स्विच बंद करून चावी फेकून दिली त्यांनी। गाडी कुठे अडवली? आपल्या आन हॉटेलच्या पाठीमागे। त्यांनी मग गाडी आमच्या माझ्या मम्मीच्या डोळ्यात टाकली त्यांनी चटणी आणि दांडकं बाहेर काढलं त्यांनी सोडा म्हणून। मम्मीच्या पाठीने त्यांनी दांडकं टाकलं आणि मग ओढत नेली त्यांनी गाडी कोणती होती? बहिणी हाता वर केलं। गाडी कोणती होती त्यांच्या? अशोक लेलँड। कधी झाली घटना? 3:30 आसपास। नाही, लोकांच्या भावना तीव्र असल्यामुळे आंदोलन घडतंय, परंतु माननीय पोलीस जे अधीक्षक आहेत संदीप गिल साहेब, त्याचबरोबर ऍडिशनल एसपी, डीएसपी आणि पोलीस यंत्रणेशी माझी सर्व चर्चा झालेली आहे। संबंधित कुटुंबियांच्या नातेवाईकांशी सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा शोध घेण्याच्या सूचना झालेल्या आहेत। पूर्ण जिल्ह्याचं पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आता घटनास्थळी आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी शोध पथकं रवाना झालेली आहेत आणि संबंधित तरुणावर कारवाई करण्यासंदर्भातल्या सूचना झालेल्या असल्यामुळे अपेक्षित आहे की संबंधित आरोपी लवकर ताब्यात येऊन कारवाई होईल। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। नवनाथ, हिंदू संघटना आक्रमक झालेली आहे, काय अधिक माहिती येते? या अपहरण प्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेली आहे का मागणीनुसार? नक्कीच पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काल मंगळवारी दुपारी 3:30च्या दरम्यान मुलगी आई आणि भावाबरोबर भिगवण या हद्दीमध्ये लग्नाचा बस्ता आणि जे काही वस्तू लग्नाच्या संदर्भात असतील त्या खरेदी करण्यासाठी गेलेल्या होत्या आणि ते खरेदी केल्यानंतर घरी जात असतानाच त्या आरोपीने जे आहे ते या तिघांना अडवलं आणि भावाच्या आणि आईच्या डोळ्यामध्ये मिरचीची फूड टाकून त्या मुलीला ओढत नेत गाडीमध्ये बसवलं आणि तिचं अपहरण केलेलं आहे। खऱ्या अर्थाने यामुळे हिंदू संघटना जे आहे ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल। काल खरं तर मध्यरात्रीपर्यंत हिंदू संघटनांनी जे आहे ते पुणे राष्ट्रीय सोलापूर मार्गावर जाळपोळ देखील केलेली होती, रास्ता रोको देखील केलेला होता आणि यामुळे आता कुठंतरी यामध्ये वाद जो आहे तो चिघळण्याची शक्यता आहे। आज खऱ्या अर्थाने दुपारी 3:30च्या दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप देखील जन आक्रोश मोर्चा देखील भिगवण पोलीस ठाण्यावरती काढणार आहेत। यामुळे आज भिगवण गाव जे आहे ते कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं आहे। एकूणच काल जे मुलीचं अपहरण केलेलं आहे अद्यापही तिचा शोध लागलेला नाही। यामुळे आता पोलिसांपुढे मोठं समस्या जी आहे ती उभा राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच हिंदू संघटना जी आहे ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जी नवनाथ, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर हिंदू संघटना या घटनेमुळे आक्रमक झालेली आहे। पुणे सोलापूर महामार्गावर त्याचे पडसाद हे पाहायला मिळालेले आहे। तरुणीच्या अपहरणाप्रकरणी 2 तरुणांना अटक करण्याची मागणी ही करण्यात येते। तर एका 21 वर्षीय तरुणीचं अपहरण करण्यात आलं। भिगवणमधील हिंदू संघटना या अपहरण प्रकरणामुळे चांगल्याच संतापल्या आहेत।